तुम्हालाही काहीतरी झटपट, खमंग आणि मस्त असं खायचं का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घाला. त्यानंतर चॉपर घेतलं, त्यामध्ये 2 मोठाले कांदे, भरपूर लसूण अद्रक टाकायचं आणि थोडं बारीक करायचं. आता सोयाबीन भिजलं, करकर पिळून ते सोयाबीन त्यामध्ये टाकायचं आणि जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक यामध्ये करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, धना जिरा पावडर, कुटलेली लाल मिरची, 4 ब्रेड आणि 1 चमचा बेसन पीठ टाकून चुरून घेतलं. त्यानंतर तुम्ही हव्या त्या आकाराचे बॉल्स बनवू शकता. सगळे बॉल्स तयार झाल्यानंतर तेलामध्ये उलटपुलट करून छान मीडियम गॅसवर मस्त असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. आहे की नाही खूपच सोपी अशी रेसिपी. बनवायला जेवढी सोपी आणि झटपट आहे की नाही तेवढीच चवीला एक नंबर आहे. कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत, कशाही सोबत खा. पण कमेंट्स करायला विसरू नका की ही रेसिपी बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली. तर मिक्सरचं भांडं घेतलं, गोडीनुसार खजूर टाकून घेतले, बदाम टाकले, काजू टाकले. घरात जेवढे ड्रायफ्रूट्स असतील ना ते अगदी तुमच्या मनाने कमी जास्त करून टाकू शकता. विलायची टाकली आणि साई सकट घट्ट असं दूध टाकून घेतलं. मिक्सरमधून फिरवलं. हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे. शिजवायचं सुद्धा काम नाही. डब्यामध्ये टाकून द्यायचं आणि फ्रीझरला 6 घंट्यासाठी ठेवायचं. 6 घंट्यामध्ये ही आईस्क्रीम सेट होऊन जाते. बाकीच्या आईस्क्रीमपेक्षा कमी वेळ लागते सेट होण्यासाठी. बिलकुल यामध्ये आईस क्रिस्टलसुद्धा होत नाहीत. पाहू शकता एकदम क्रीमी अशी ही आईस्क्रीम झालेली आहे की नाही. खूपच सोपी पद्धत. खाणारे काय कोणालाच लक्षात येणार नाही की ही न शिजवता न व्हिपिंग क्रीम वापरता अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. चवीला तर आहे, पौष्टिकसुद्धा आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. एक नंबर अशी आईस्क्रीम झालेली आहे. जेव्हा एखादी रेसिपी दुसरी बनवते ना तेव्हा ती रेसिपी आपल्याला खूप सोपी आहे वाटते आणि आपण बनवायला घेतल्यानंतर अजिबातच ती जमत नाही. असंच काहीसं माझ्यासोबत सुद्धा झालं. आता या ठिकाणी 1 लिटर दुधामध्ये व्हिनेगर टाकून मी अशा पद्धतीने दूध फाडून घेतलं. चाळणीवर कपडा ठेवला आणि चाळून घेतलं. त्यानंतर थंडगार पाणी ओतलं आणि 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे व्हिनेगरचं सगळंही निघून गेलेलं असलं पाहिजे. आता करकर पिळून त्यावर जड वस्तू ठेवली अर्ध्या तासासाठी. म्हणजे सगळं पाणी असं निघून जाईल. त्यानंतर अशा पद्धतीने पनीर तयार झालं. आता त्याला चोळून घेतलं आणि तळ हाताच्या याने त्याला छान असं चुरून घ्यायचं आहे. सगळं हे एकजीव झालेलं असलं पाहिजे. आता सुरुवातीला एकदम कठीण वाटेल पण जसं जसं चुरल ना तसं एकदम नरम असं पीठ तयार होईल. आता एवढं पीठ चुरण्यासाठी मला 15 ते 20 मिनटं लागले. यामध्ये बेकिंग पावडर, सोडा, कॉर्नफ्लॉवर, मैदा कशाचाही वापर न करता फक्त दुधापासून बॉल्स बनवलेले आहेत. 1 वाटी साखरेसाठी 5 वाटी पाणी टाकलं, गुलाबजल टाकलं आणि साखर विरघळल्यानंतर एक छोटा बॉल मी टाकून पाहिला. अजिबातच फाटला नाही. त्यानंतर सगळे बॉल्स टाकले आणि मीडियम गॅसवर झाकण न ठेवता 10 मिनटं होऊ दिले. त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचे. तर पाहू शकता साईजला दुप्पट असे हे फुललेले आहेत आणि एक सुद्धा रसगुल्ला फाटला सुद्धा नाही. आज सुरुवातीला मी जेव्हा बनवले ना तेव्हा पाकात टाकल्याबरोबर सगळे रसगुल्ले फाटून गेलते पण यावेळेस मात्र परफेक्ट असे जमलेले आहेत. चाचणीमध्ये टाकून घ्यायचे आणि थंडगार झाल्यानंतर कशीही उचला, अजिबात तुटत नाहीत. फक्त गरम असताना हलक्या हाताने उचलावं लागेल. खूपच स्पंजी जाळीदार असे हे रसगुल्ले परफेक्ट असे तयार झाले. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. मलाही घरचे बिस्किट भारी आवडतेत का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 1/4 कप रवा, खोबरा कीस, गोडीनुसार साखर, विलायची, सोप टाकून एकदम बारीक फिरून त्यामध्ये टाकायचं. अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकायचं. 1 चमचा तूप टाकून घ्यायचं. छान चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी किंवा दूध वापरून घट्ट असं पीठ चुरून घ्या. चुरल्यानंतर 10 मिनटं पीठ तसंच ठेवा झाकण ठेवून. त्यानंतर अशा पद्धतीने हव्या त्या आकाराचे बिस्किट तयार करून घ्या. आता मी सगळे बिस्किट अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता दिसायला एकदम मस्त असे दिसते. तर त्यानंतर त्यावरून मी थोडीशी साखर फिरवलेली आहे. जर नाही आवडत नसेल ना तर नाही फिरवली तरी चालेल. आता मीडियम गॅस करून उलटपुलट करून छान लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूने मस्त असे तळून घ्यायचे आहेत. हे पहा घरच्या घरी खूपच मस्त असे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक बिस्किट तयार झाले. तुम्ही याला बेकसुद्धा करू शकता आणि एकदम कुरकुरीत असे हे झालेले आहेत. पण बनवायची पद्धत माझी आवडली की नाही कमेंट्स करायला विसरू नका. बाहेर जाऊन काजू शेक, बदाम शेक पिण्यापेक्षा घरीच बनवा ना. इतकी मस्त रेसिपी आणि एवढी सोपी रेसिपी आहे. कसल्याही प्रकारची मिळावटसुद्धा नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने, 2-3 काजू, 4 ते 5 बदाम, गोडीसाठी खजूर टाकले. या सगळ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. दूध टाकायचा, बर्फ टाकायचा आणि एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं. झालं की नाही 2 मिनिटामध्ये तयार. कसल्याही प्रकारचं कस्टर्ड पावडर, कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर न वापरता, न शिजवता अगदी झटपट असं बनवलं. फक्त 1 ग्लास पिया, दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही.